नमस्कार. आपल्यासोबत खराडीमधले आणखी काही गृहस्थ आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की खराडीमध्ये थिटे नगरामध्ये सध्या कुणाच्या नावाची हवा आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय? संतोष थिटे. तुम्ही किती वर्षांपासून आपल्या इथे राहता नगरामध्ये? माझा जन्मच इथं झालेला आहे. मी लहानपणाचा मोठा झालाय पूर्ण. अच्छा, मग तुम्हाला जेव्हापासून राजकारण कळतंय तेव्हापासून ते आतापर्यंतची राजकारणाची स्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी लहानपणापासून पाहतोय आमच्या म्हणजे सरपंच पासून तर नगरसेवक ते आमदार पासून. आता सध्या तर आमच्या सुरुवातीला सरपंच होते बापू पठारे, त्यानंतर ते आमदार नगरसेवक झाले, आमदार झाले. सर्व या परिसरामध्ये त्यांचं सध्या वर्चस्व आहे. आता सध्या त्यांचेच नगरसेवक होते आमच्या भागामध्ये. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 महिला आणि 2 पुरुष नगरसेवक होते. म्हणजे त्यांचेच होते. 2 महेंद्र पठारे होते किंवा सुमनताई पठारे होत्या, भैयासाहेब जाधव होते. अजून पहिले त्यांचे नगरसेवक होऊन गेले. त्यांच्या माध्यमातून या एरियामध्ये बरेचसे कामं झाले आहेत. काही कामं प्रलंबित आहेत, ते पण आता समजा येणाऱ्या नगरसेवक जे निवडून येते त्यांच्या माध्यमातून पूर्ण होत्या राहिलेले कामं. बऱ्याच ठिकाणी जुने ड्रेनेजची लाईन जे बाकी आहेत, जे बंद पडले जुने ड्रेनेज लाईन, तर ते आता चालू नगरसेवक पूर्ण करून घेते. काही ठिकाणी रस्ते नाही झालेले, काही ठिकाणी अजून पाण्याची काही गल्ल्यांना पाणी जात नाही, तर ते पूर्ण होतील. पण इथून मागं बरेचसे कामं आमदारांच्या माध्यमातून झालेले आहेत. पण आमदार म्हटल्यावर थोडी वरची पातळी येते आणि नगरसेवक म्हटल्यावर आपल्या घरचा व्यक्ती आपल्याला वाटत असतो, कारण की आपल्या घरातही काही प्रॉब्लेम झाला तर आपण थेट नगरसेवकाशी संपर्क करतो. मग आता जो येणारा कुणी नगरसेवक असेल 15 तारखेला, जो कुणी एक चेहरा आपल्याला मिळेल, ज्यांना आपण सर्व मताने निवडून देण्याचं काम आपण करू, त्यांच्याकडनं तुमच्या खास 2 अपेक्षा काय असतील? येणाऱ्या नगरसेवकांनी म्हणजे भागामध्ये समजा लाईट नसेल किंवा रस्ते असेल किंवा पाण्याची सोय नसेल, तर त्यांनी ते सर्वांच्या सुविधा करून दिल्या पाहिजे त्यांनी. तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यामध्ये ना, मला तर आता आठवत आहे, आता एरिया खूप जोरात वाढत चाललेला आहे. तर एरियामध्ये आता जास्त गर्दी झाली, तर लोकांनी बरेचसे 4-4 मजली 3-3 मजली बिल्डिंग बांधलेली आहेत. तर त्या लोकांनी पार्किंगची सोय केलेली नाही. तर मग ते लोक काय करतात, रोडला गाड्या आणून लावतात. मग त्याच्यामुळे ट्रॉफिकची समस्या वाढत चालली इथं. आणि हे रोड समजा आता खराडीमध्ये खराडी बायपास खराडीला जोडणार आहे रोड, हे हायवे रोड. तर हे रोड पण अजून जोडलेलं नाही. तर समजा हे रोड जोडल्यानंतर अजून ट्रॉफिकची समस्या भविष्यामध्ये वाढणार आहे. तर लोकांनी आपापली गाडी सुविधा केली पाहिजे नाही का लावण्यासाठी, त्यांनी पार्किंग केली पाहिजे. ती बरीचशी लोक रोडला गाडी लावतात, त्याच्यामुळे ट्रॉफिक जाम होती, ॲक्सिडेंट होतात. ते शाळा आहे, शाळेतल्या लहान मुलांना जायला त्रास पण होतो त्याच्यामुळं. तर हे येणाऱ्या नगरसेवकांनी ना, जे कामं असे राहिले त्यांनी ते केली पाहिजे, त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजेत. जो कोणी नवीन नगरसेवक किंवा आमच्याच प्रभागातले अजून नगरसेवक निवडून येत त्यांनी कामं केली पाहिजेत. आता जे नगरसेवक निवडून येतील ते तर कामं करणारच आहेत, पण सध्या थिटे नगराला म्हणजे या खराडीच्या भागामध्ये तुम्ही असा काही प्रॉब्लेम आहे का जे तुम्हाला सध्याच्या घडीला खूप जास्त फेस करावा लागतोय? असा एखादा प्रॉब्लेम जो खूप आधीपासून आहे आणि तो तुम्हाला फेस करावा लागतोय, आणि येणारा जो कुणी आपला नगरसेवक असेल प्राधान्य देऊन त्यांनी ते काम पूर्ण करावं अशी तुमची नम्र विनंती असेल त्यांना? जवळजवळ आमच्या भागामध्ये ना सर्व कामं झालेलीच आहे. म्हणजे पहिले जे नगरसेवक होते किंवा आमदार त्यांच्या माध्यमातून ना रस्ते पाणी बरेचसे कामं झालेत. पण जे आता लोकसंख्या वाढत चालली किंवा एरिया वाढत गेला, त्याच्यामुळे थोडीशी समस्या जाणवतात पाण्याच्या किंवा रस्त्याच्या. तर ते आता येणाऱ्या नगरसेवकांनी ते पूर्ण केलं पाहिजेत. किंवा कचऱ्याची समस्या आहे, आता कचऱ्याच्या गाड्या नियमित येतात, एक दिवस सोडून गाडी येते, काही ठिकाणी आठवड्यातून 2दा गाड्या येतात. तर त्यांनी कचऱ्याची समस्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जशी लोकसंख्या वाढली तशी कचऱ्याची संख्या वाढली. तर तसे त्यांनी रोज गाड्यांचे फेऱ्या पण त्यांनी वाढवले पाहिजेत. गल्ल्यावाईज समजा 1 नंबर गल्ली किंवा 4 नंबर गल्ली अजून किंवा ज्या गल्ल्या असेल त्या गल्ल्याने त्यांनी कचऱ्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत त्यांनी. त्याच्यामुळे कचऱ्याची समस्या पण आपली कमी होईल. कारण लोक काय करतात, बरेचसे भाडेकरी राहायला आलेले आहेत ना, मालक असतो एक आणि भाडेकरी असते त्यांचे 10. मग ते मालक काय करतात, ते मालक देतो कचरावाला कचरा देतो, पण त्यांचे जे भाडेकरी आहेत ना, ते कचरा टाकत नाही. ते कसा काय त्यांच्या तिथून आले की रोडला येतात, रोडला कुठे पण टाकून जातात. मग ते मालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा, समजा मालकांचे 10 भाडेकरी येते, त्यांनी त्या भाडेकऱ्यांनी सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही कचरा तुमचा डस्टबिनला टाका किंवा फेरीची गाडी येते त्याला गाडी द्या. तर बरेचसे या भागामध्ये ही पण समस्या मोठी आहे. मालक लोक नाही का भाडेकऱ्यांना सांगत नाही, भाडं घेतात, पण त्यांना सांगितलं पाहिजे त्यांनी की बाबा तुम्ही कचरा तुमचा कचऱ्याची जी गाडी येते त्याच्यावर तुम्ही कचरा त्याच्याजवळ टाका. आणि त्याची काही जास्त पैसे घेत नाही, ते 50 रुपये महिन्याला फारसे भर घेतात. ते त्यांना पाहतात ते एवढे कष्टाचे कामं करतात किंवा एवढे घाणीमध्ये काम करतात, ते त्यांना दिलं पाहिजे त्यांनी सवकुशीने 50 रुपये. ठीक आहे, म्हणजे ही तळमळ आहे की स्थानिक ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं आणि ते व्यवस्थापन येणाऱ्या जो निवडून येणारा नगरसेवक आहे त्याच्याकडनं ही प्रामाणिक विनंती आहे. तर सर, शेवटचा प्रश्न असा आहे की आता
आता 15 तारीख डिक्लेअर झालेली आहे, तर जे नावं आहेत उमेदवाराची, इच्छुक उमेदवाराची, तर ते काही दोन तीन नावं तुम्ही सांगू शकाल की आमच्या प्रभागातनं हे उभे राहणार आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत का की कोण कोण उभे राहिलेले आहेत म्हणून, किंवा कोण उभं राहू शकतं? आता इच्छुक उमेदवार तर भरपूर आहे. प्रत्येक पक्षातून उमेदवार इच्छुक आहेत. आमच्या प्रभागामध्ये तर इतके उमेदवार इच्छुक आहेत. आता कोणाला तिकीट भेटेल ते काय सांगू शकत नाही मी. पण माझ्या मनामध्ये नाव आहे बरेचसे, पण ते वेगवेगळ्या पक्षाचे असू शकतात. काहींना पटन काहींना पटणार नाही. पण आता ते आपण 15 तारखेला आपल्याला किंवा 8 दिवसांनी कळणार कोण उमेदवार आहे ते.